भले राजकीयदृष्ट्या दादांबरोबर मी गेलो असेल, याचा अर्थ मी पवार साहेबांना विसरलो असं नाही. पवार साहेबांना झटका देणारा कोण अजून तयार झाला आहे? आम्ही तर लय किरकोळ आहे. धनराज महाले माझ्या समोरासमोर उभे होते. अर्ध्या रस्त्यावर भेट झाली. मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ते निवडूनही आले होते. माझ्या शुभेच्छा अशा सुद्धा कामाला येतात ना. मतदार राजा आता हो म्हणेल, उद्याच्याला तो जागेवर गेल्यावर त्याच्या मनाचं शून्य मतदार आताचा आहे. आज नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना कार्यकर्त्यांकडनं शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र त्यांचा हा सगळा वाढदिवस एका राजकीय बातमीनं चर्चेत आला आहे. ती बातमी अशी आहे, झिरवाळ साहेब, तुमच्या होर्डिंगवरती पुन्हा एकदा शरद पवार झळकलेत. नेमकं काय कारण? माझ्या वडिलांचा फोटो माझ्याजवळ उपलब्ध नव्हता. आणि ते ज्यांनी जन्माला घातलं ते आता नाहीत माझे वडील. त्यांचा फोटो टाकणं वाईट नाही. तसं यांनी मला घडवलं, मोठं केलं. त्यांचा फोटो टाकणं आणि तोही वाढदिवसाला. मी एखाद्या राजकीय कार्यक्रमात जर फोटो टाकला असता तर मग तो प्रश्न अलग होता. पण आज मला शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांना वाटलं का ही लोकांनी मग यांना मोठं केलं, तर त्यांचा फोटो टाकणं हे त्यांचंही कर्तव्य. मग मी तर त्यांना मनापासून धन्यवाद देतो का त्यांनी मोठ्या साहेबांचा आणि सेठे साहेबांचा फोटो टाकला. नाही, परंतु हे सगळं इतकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे. कारण शेटे साहेबांचा फोटो त्याच्यावरती आहे. शेटे साहेबांचं तुमच्या मतदारसंघात असलेलं प्रश्न असेल किंवा शरद पवारांचं तुमच्या भागावर असलेलं वर्चस्व, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकसभेचा जो काही निकाल लागला त्या निकालानंतर कार्यकर्त्यांची भूमिका काही वेगळी दिसते का? नाही, कार्यकर्त्यांची भूमिका अजून तरी कधी स्पष्ट झालेली नाही आणि होणारही नाही. कार्यकर्ते हे माझ्याबरोबर राहतील. फक्त त्यांची अपेक्षा, त्यांची भावना का पवार साहेबांचा फोटो का नसावा, शेठ साहेबांचा फोटो का नसावा, असल्यावर जर समजा काही आहे, तर नसल्यावर तर अजून त्याला वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले असते. परंतु कार्यकर्त्यांची भावना उद्या पवार साहेबांबरोबर जाण्याची असली तर तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करणार का? कार्यकर्ते सांगतील त्यांच्याच भरोश्यावर आपण ना. कार्यकर्ते सांगणार नाही हा विश्वास मला आहे. पण शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना, तर आत्तापर्यंत तरी असं कार्यकर्त्यांकडून कुठं वेगळा विचार करावा असं कधी आलेलं नाही. मध्यंतरी तुम्ही भगरेंच्या प्रचारामध्ये त्यांच्या व्यासपीठावर एका कार्यक्रमामध्ये दिसले होते, तेव्हाही वाद झाला. आताही पुन्हा एकदा पवारसाहेबांचा फोटो आला. ज्या पवारांना तुम्ही सोडून गेलात, अजितदादांची साथ धरली, अचानक असं काय झालं की पवारसाहेबांची इतकी आठवण आली? नाही, याच्या आधी आम्ही पवारसाहेबांना कधीच विसरलो नाही. भले राजकीयदृष्ट्या दादांबरोबर मी गेलो असेल, याचा अर्थ मी पवारसाहेबांना विसरलो असं नाही. विसरणारा ह्या महाराष्ट्रात नाही, देशात कदाचित पवारसाहेबांना विसरणारा पैदासुद्धा होणार नाही. त्यांनी तेवढं केलं आहे. विरोधक विरोधाला विरोध म्हणून करत असतात, पण पवारसाहेबांनाच सांगत असतात का शेतकऱ्यांचा नेता, दीनदलितांचा नेता, जाणता राजा म्हणून पवारसाहेबच आहेत. आणि मीच असं काय म्हणून का पवारसाहेबांना जाणता राजा म्हणू नये? पवारसाहेब एकटे पडले तेव्हा का बाजूला होते तुम्ही? कधी एकटे पडले साहेब? साहेबांबरोबर आम्ही होतोच ना. नाही ना, तुम्ही अजितदादांबरोबर गेला ना. तसं गेलो, पण आम्ही पवारसाहेबांबरोबर बसलो. त्याच्यानंतर पवारसाहेबांनी आमचा समजही घातला, पण जो निर्णय वरिष्ठांनी घेतला होता त्याला आम्ही सपोर्ट केला. पण तुमचा हा निर्णय जो आहे तो पवारसाहेबांसाठी झटकाच होता ना? ते झटका वगैरे नव्हता. पवारसाहेबांना झटका देणारा कोण अजून तयार झाला आहे? आम्ही तर लय किरकोळ आहे. पवारसाहेबांबरोबर जाणार का? नाही, अजून तसा विचार नाही, अजूनही नाही. आणि जिथं गेलोय 4 वेळा इकडं तिकडं करणं बरोबर नाही. आपल्यासोबत काही वेळापूर्वी इथे संदीप गुळवे देखील आले होते. संदीप गुळवे हे महायुतीचे उमेदवार आहे. त्यांनाही आपण शुभेच्छा दिल्या, पाठिंबा दिला जाहीरपणे. ते मला शुभेच्छा द्यायला आल्यावर मी मोठा आहे आणि त्यात ते उमेदवार आहे, त्यांना मी शुभेच्छा दिल्या. महाले साहेब, धनराज महाले माझ्या समोरासमोर उभे होते. अर्ध्या रस्त्यावर भेट झाली. मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ते निवडूनही आले होते. माझ्या शुभेच्छा अशा सुद्धा कामाला येतात ना, कदाचित येऊन जातील. परंतु तुमचेच नेते अजित पवार यांनी या ठिकाणी भाऊसार नावाचे उमेदवार दिलेले आहे. एकीकडे ते निवडणुकीचा प्रचार करताय, ते मतदान मागताय आणि ते अजितदादांचे उमेदवार आहे. असं असताना आपण विरोधी पक्षाच्या उमेदवाराला शुभेच्छा देणं किंवा त्यांना पाठिंबा देणं हे नेमकं काय? आज वाढदिवस म्हणून तुम्ही आलात, आपण सगळे जमलो. परवाच माझ्याकडे ते उमेदवार येऊन गेले. त्यांना मी शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केलं, पक्ष म्हणून तिथं काम केलं. आता उद्या दुसराही कोणी उमेदवार आला तर मी शुभेच्छा देऊ नये असं कुठं लिखित नाहीये. तुम्ही पाठिंबा देऊ असं म्हणाले? स्पष्ट पाठिंबा असं म्हणाले. पाठिंबा आता मागितला, मी मुळात वोटरच नाही. परंतु तुम्ही मतदार जरी नसले तरी तुम्ही एक आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात. तुम्हाला मानणारा एक मोठा शिक्षक वर्ग आहे जो तिथे मतदान करणार आहे. त्याचा परिणाम हे पहा, ज्या वेळेला मतदार राजा
हा त्याचा स्वतःचा, आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही का बाबा कोणीतरी सांगतं आणि मग आपण ऐकू. मी शुभेच्छा दिल्या काय आणि मी पाठिंबा दिला काय. मतदार राजा आता हो म्हणेल, उद्याच्याला तो जागेवर गेल्यावर त्याच्या मनाचं शून्य मतदार आताचा आहे आणि त्याच्यातला हा शिक्षक मतदार आहे, पदवीधर मतदार आहे. त्याच्यामुळे त्यांना तर कोणी सांगून काही फरक नाही पडत. तसं साहेब, शेवटचा एक प्रश्न आहे. उद्या तुम्हाला शरद पवारांनी साथ घातली तर पवार साहेबांबरोबर जाणार का? पवार साहेबांनी साथ घातल्यावर मी जाणार, भेटणार, साहेबांनाही सांगणार. नुसतं भेटणाऱ्यांसाठी नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट तुतारीवर लढा, तुम्ही लढणार का? नाही, माझं मी साहेबांनी जे प्रश्न विचारले ते मी अगदी बॅलन्स ठेवून का जेणेकरून साहेबांनाही कुठं मी डावलून गेलो सरळ असं प्रश्न आहे की त्यांच्याबरोबर त्यांनी जर साथ घातली तुम्ही जाणार का? नाही. आता मी निर्णय घेतलाय ना, पवार साहेब एवढे मोठे आहेत का माझ्यासारख्याला तरी पुन्हा पुन्हा अडचणीत टाकणार नाही, म्हणून साधच घालतील का नाही मला माहीत नाही. आपण बघतोय नरहरी झिरवाळ स्पष्ट बोलत नसले तरी त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणखी काही गौप्यस्फोट पुढच्या काळात होतात का हे बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.